निर्णय काय येईल आणि कसा येऊ शकतो हे आंबेडकर 2 दिवसाआधीच बोलले होते. आंबेडकरांनी नार्वेकरांच्या अधिकार आणि सुप्रीम कोर्टाची हद्द दोन्ही एक्सप्लेन केलं तेव्हा टोचलं पण पचले. अजित पवारांबाबत दावा असो की जरांगेंबाबत स्टेटमेंट आणि आताच आलेला निकाल आंबेडकरांचा शब्द न शब्द खरा ठरतोय. महाविकास आघाडीनं आंबेडकरांचा हात धरला पाहिजे, भविष्यात फायदेच राहील असंच दिसतंय. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती आहे, पण त्याआधी म्हणजेच प्रकाश आंबेडकरांनी 2 दिवसापूर्वीच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाची इच्छा असतानासुद्धा नार्वेकरांच्या निर्णयामध्ये ते हस्तक्षेप करू शकणार नाहीत, कारण ते सुप्रीम कोर्टाच्या अधिकाराकडे नाहीत. अध्यक्षांचे जे अधिकारामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच जर अगोदरच ठरलंय की एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे, तर निर्णयसुद्धा एकनाथ शिंदेंच्याच फेवरमध्ये जाईल आणि त्यासाठी स्वीकारणं इतका वेळ घेण्याची सुद्धा गरज नव्हती. अशा शब्दामध्ये प्रकाश आंबेडकरांनी आधीच निर्णय दिलता. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय. अपेक्षा होती त्याप्रमाणे निकाल लागला नाही. आमची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे, त्यांची परिस्थिती आम्ही समजू शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. परंतु कायदेशीररित्या पाहता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट केल्यानंतर तो निकाल भले बरोबर असो की चूक, पार्टी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची आहे असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केल्यानं हा अर्ज निकालात काढणे ही केवळ औपचारिकताच उरली होती. परंतु राहुल नार्वेकर यांनी एवढा वेळ का लावला? हा निकाल आधीच देऊ शकत होते. जेव्हा पार्टी आणि सिम्बॉल दोन्ही एकनाथ शिंदेकडे आहे असे जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणत होतं, तेव्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अशा प्रकरणात स्पीकरना याआधीच निर्णय घ्यायला हवा होता, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी 2 दिवसात अगोदरच निर्णय सांगितला होता, तुम्हाला आठवतंय का? अजित पवारांनी बंडखोऱ्या करण्या अगोदरच सुद्धा असंच काहीसं बाकीच प्रकार आंबेडकरांनी जे होतं ते वर्तवलं होतं. येत्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झालेला दिसेल असं म्हटलं होतं. ते वक्तव्य ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं, हे तर काहीच नाही, येणाऱ्या काळामध्ये खरा भूकंप जो आहे तो होणार आहे. तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याकडे नजरअंदाज केला, पण पुढे जाऊन अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावरती दावा ठोकला आणि अजित पवार आमदारांना घेऊन बाहेर पडले. मनोज जरांगे पाटलांच्या बाबतसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी असंच काहीसं स्टेटमेंट केलं होतं. जरांगे जे आहेत ते योग्य मार्गावर चालले आहे. जरांगेच्या मागे कोणीही पॉलिटिकल पार्टी नाही आहे, म्हणून आपण त्यांना सपोर्ट करतोय आणि जरांगेवरती अजून कोणताही राजकीय नेता पाठीशी असल्याबाबतचा पुरावा मिळालेला नाही आहे, म्हणून तिथेही प्रकाश आंबेडकर बरोबरच असल्याचं दिसलंय. आणि आता नार्वेकरांच्या निर्णयात सुद्धा जे प्रकाश आंबेडकर म्हटले तेच तंतोतंत घडलंय. एकंदरीत काय तर प्रकाश आंबेडकर यांचा दूरदृष्टिकोन आणि कायद्याचा असलेला अभ्यास, त्या दोन्ही गोष्टी बघता भविष्यामध्ये महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर उभे राहील तर रिझल्ट काहीसा वेगळा दिसेल, अशी देखील आता एक चर्चा सुरू झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.